वेलकम बॅक. आपण चॅप्टर नंबर 4 वरती फोकस करत होतो. चॅप्टर नंबर 4 आहे आपलं मोटर्स. मी मगाशी सांगितलं की मोटर या चॅप्टरमध्ये आपल्याला AC DC मोटर तर शिकायच्याच आहेत, परंतु आपलं मुख्य फोकस जे आहे ते असेल DC मोटर. DC मोटर या चॅप्टरमध्ये आपण मोटरचा स्पीड कसा कंट्रोल करतात त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये शिकणार आहोत. आपल्याला बऱ्याच ठिकाणी मोटरचा स्पीड कमी जास्त करावा लागतो. उदाहरणार्थ तुम्ही CD प्लेअर किंवा DVD प्लेअर प्ले करतात. जेव्हा तुम्ही प्ले मोडवरती DVDला ठेवतात त्यावेळेस एका विशिष्ट गतीने ती जी DVD आहे ती DVD तिथं रन होते. याच उलट जेव्हा तुम्ही त्या DVDला फास्ट फॉरवर्ड करतात किंवा रिवाइंड करतात त्यावेळेस त्याचा स्पीड कसा असतो, म्हणजेच आपल्याला त्या DVD फिरण्याचा स्पीड जो आहे तो कंट्रोल करावा लागतो. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला मोटरचा स्पीड कंट्रोल करणं आवश्यक आहे. आणि मोटरचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी DC मोटर ही सोयीची ठरते. म्हणून शक्यतो आपण जिथं जिथं स्पीड कंट्रोल किंवा स्पीड रेग्युलेशनची आवश्यकता असेल, whenever there is need to regulate the speed, there we use DC motor. There are different types of DC motor: series motor, shunt motor, compound motor. In this chapter we'll study all these types of motors. या चॅप्टरमधला शेवटचा जो भाग आहे तो ॲप्लिकेशन्स. ह्या ज्या मोटर्स असतात, कोणती मोटर नेमकी कुठं वापरली जाते. आपण इलेक्ट्रॉनिकचे विद्यार्थी आहोत, आपल्याला मोटर तर शिकायचंच आहे, पण त्याचं स्पीड कंट्रोल करून ती मोटर नेमकं कोणत्या ॲप्लिकेशनसाठी उपयुक्त असते हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून डिफरंट टाईप ऑफ ॲप्लिकेशन जे आहेत ते ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. या चॅप्टरला आपण 11 पिरियड्स देतोय. पाचवं जे चॅप्टर आहे आपलं ते आहे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक मशीन. हे सगळे मशीन तुम्ही पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ झेरॉक्स मशीन असेल, स्कॅनर असेल, लॅमिनेशन मशीन असेल, आय कार्ड मेकिंग मशीन असेल, इमर्जन्सी लाईट सिस्टीम असेल किंवा फॅक्स मशीन आहे. या सगळ्या मशीन नेमका कशा पद्धतीने काम करतात, व्हॉट आर द प्रिन्सिपल ऑफ दीज मशीन्स, हाऊ photocopier or Xerox machine works, how scanner works, what is the principle of lamination machine, how we can print iCards, how we make iCards, and how emergency light functions. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. यासाठी आपण एक इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज करतो. एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये त्यांचं मेंटेनन्सचं काम चालू असेल तर तिथं जातो आणि प्रत्यक्ष त्याचं मेंटेनन्स कसं केलं जातं, त्या मशीनमध्ये कोणते कोणते पार्ट असतात, ड्रमर काय असतो, ते कशा पद्धतीने स्कॅन केलं जातं, स्कॅनर नेमकं काय काम करतो, लॅमिनेशन करताना आपण नेमकं काय करत असतो, या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही ती संधी मिळेल, प्रोव्हायडेड आपल्याला तिथं जाता आलं पाहिजे, हो की नाही. म्हणून हे जे चॅप्टर आहे हे थोडंसं अप्लाइड चॅप्टर आहे, सगळ्यांना माहीत आहे. तुम्हाला फक्त झेरॉक्स मशीन, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, आय कार्ड मेकिंग मशीन हे जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल, छोटीशी जागा असेल, तर तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतात. यू कॅन स्टार्ट युअर ओन बिझनेस ऑल्सो. देअरफॉर दिस सब्जेक्ट इज व्हेरी अप्लाइड. यू कॅन यूज द प्रिन्सिपल ऑफ दिस सब्जेक्ट इन युअर डे टू डे लाईफ ऑल्सो. चॅप्टर नंबर 6, 6वं जे चॅप्टर आहे दॅट इज युअर रिमोट कंट्रोल. व्हॉट इज रिमोट कंट्रोल. आपण रिमोट कंट्रोल म्हटलं की आपल्यासमोर TV चा रिमोट कंट्रोल लक्षात येतो किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक्सचं गॅजेट असेल ते रिमोट कंट्रोलने आपण कंट्रोल करतो. अलीकडे रोबोटिक्समध्ये आपण रिमोट कंट्रोल वापरतो. हे रिमोट कंट्रोल तर आपण शिकणारच आहोत. यासोबतच आपण 2-वे रिमोट कंट्रोल सिस्टीम काय असते, व्हॉट इज 2-वे रिमोट कंट्रोल सिस्टीम, हाऊ इट वर्क्स, व्हॉट इज ग्राउंड स्टेशन, व्हॉट इज रिमोट स्टेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला चॅप्टर नंबर 6मध्ये रिमोट कंट्रोलमध्ये शिकायच्या आहेत. हे चॅप्टर छोटंसं आहे, बट
ॲज पर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू 100% मार्क्स एकदम प्रत्येक प्रश्नाचा ठरलेला आहे की रिमोट कंट्रोल सिस्टीमची ब्लॉक डायग्राम काढा. Draw the block diagram of remote control system. Draw the block diagram of ground station. Draw the block diagram of remote station. State various application of remote control system. Explain any two application of remote control system. अशा टाईपचे प्रश्न या चॅप्टरवरती विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडणारं हे चॅप्टर आहे. 10 ते 12 मार्क्स या चॅप्टरवरती असतात आणि आपण त्याला 10 पिरियड शिकवायला घेतो. शेवटचं जे चॅप्टर आहे पुन्हा इट इज ऑल्सो अप्लाइड चॅप्टर. सोलार सिस्टीम. वी नो सोलार सिस्टीम. आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये दरवर्षी 1 किंवा 2 सोलार सिस्टीमवरती वर्कशॉप अरेंज करतो, गेस्ट लेक्चर अरेंज करतो. सोलार पी व्ही काय असतं, त्याचं मेंटेनन्स कसं असतं, हाऊ वी मेंटेन सोलार पी व्ही, हाऊ सोलार पी व्ही वर्क्स, व्हॉट इज द प्रिन्सिपल, व्हॉट इज द वर्किंग ऑफ दॅट सोलार पी व्ही, अँड व्हॉट इज युअर सोलार पॉवर स्टेशन. ऑल दिस थिंग्स इज स्टडीड इन दिस चॅप्टर. हे चॅप्टर प्रॅक्टिकली आपल्याला समजून घेता येतं. आपल्या बिल्डिंगच्या वरतीच सोलार पॉवर स्टेशन आहे, ते आपण प्रत्यक्ष पाहतो. तिथं कशा पद्धतीने काम होतं ते आपण समजून घेतो. हे आपलं चॅप्टर नंबर 7 सोलार सिस्टीम. हे 7 चॅप्टर मिळून आपला हा पहिला विषय होतो. याच्यामध्ये परीक्षेला बोर्डाची जी एक्झाम असते त्यामध्ये 120 मार्क ऑप्शन सकट 120 मार्कांचे ते क्वेश्चन पेपर असतं. त्यातले 80 मार्कांचे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. त्यात 20 मार्क्स हे ऑब्जेक्टिव्हला असतात. ऑब्जेक्टिव्हमध्ये फिल इन द ब्लँक्स 5 मार्कांसाठी असते. मॅच द पेअर 5 मार्क्स. स्टेट ट्रू ऑर फॉल्स 5 मार्क्स. अँड आन्सर इन 1 सेंटेन्स कॅरीज 5 मार्क्स. हे 20 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह अँड 60 मार्क्स जे आहेत ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये असतात. डिस्क्रिप्टिव्ह ऑल्सो क्वेश्चन नंबर 2, 3 these are short answer type. Answer any 4 and mark for each bit is 3. Question number 4 and 5 these are descriptive long answer type question. Answer any 3. Each question or each bit carries 4 marks. अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि शेवटचा जो क्वेश्चन असतो चॅप्टर नंबर 6 हा दीर्घोत्तरी असतो. 6 मार्कांसाठी प्रश्न असतो. असा हा आपला पहिला पेपर आहे. अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. विषय एकदम सोपा आहे, समजायला सोपा आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण लेक्चर सुरू करू, एक एक टॉपिक घेऊ, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येईल. त्यामुळे हा विषय थोडासा समजून घ्यायचा. प्रॅक्टिकली आपण त्याच्यावर बरंच काम करू शकतो. सोलारवरती काम करू शकतो, आपण टायमरवरती काम करू शकतो. आपण मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स जे मशीन आहेत, झेरॉक्स मशीन, स्कॅनर मशीन, लॅमिनेशन मशीन, यावरती काम करू शकतो. टायमरवरती वेगळे प्रोजेक्ट आपण आपल्या घरासाठी किंवा बाहेर विकण्यासाठी सुद्धा तयार करू शकतो. त्यामध्ये रोबोटिक्समध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट येत असेल तर रोबोटिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स, मोटर्स वापरून कशा पद्धतीने फंक्शनिंग करता येऊ शकतं त्यावरही आपण फोकस करू शकतो. म्हणून हा विषय, दिस सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. नाऊ विल डिस्कस अबाउट पेपर 2. द बोर्ड see here, paper 2, modern instrument and communication system. This is a very interesting subject, modern instruments. In this subject, first part is modern instruments and second part is communication system. पहिला जो भाग आहे तो इन्स्ट्रुमेंटचा आहे, उपकरणशास्त्राचा आहे, आणि दुसरा जो भाग आहे तो कम्युनिकेशन संदेशवहन प्रणालीचा आहे. तर फर्स्ट चॅप्टर इन this paper is transducer. What is transducer? Transducer is a electronic component device which convert physical change into electrical energy. भौतिक बदलाचं रूपांतर विद्युत बदलामध्ये करणारा तो जो घटक आहे
त्याला आपण ट्रान्सड्यूसर असं म्हणतो. या चॅप्टरमध्ये आपण ट्रान्सड्यूसरचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स, वेगवेगळे टाईप्स पाहणार आहोत. उदाहरणार्थ रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतं, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतं, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतं, ऑप्टिकल ट्रान्सड्यूसर काय असतं, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतं, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतं, हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. चॅप्टर मोठा आहे, मात्र समजायला सोपा आहे. 25 पिरियड्स आपण ह्या चॅप्टरला देतो. आता तुम्ही पाहतात की बऱ्याचशा उपकरणांमध्ये आपण सेन्सर्स वापरतो. सेन्सर्स आणि ट्रान्सड्यूसर वापरून आपण जे काही भौतिक बदल आहेत त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करून ती जी उपकरणं आहेत ती कंट्रोल करू शकतो. लक्षात घ्या, प्रॅक्टिकली तुम्हाला याच्यावरती बरेच कामं करता येऊ शकतात. जेव्हा आपण हे चॅप्टर सुरू करू त्यावेळेस प्रत्येक कॉम्पोनंटवरती आपण व्यवस्थित अभ्यास करू. चॅप्टर नंबर 2 जो आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. यामध्ये आपण मॉडर्न इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते शिकणार आहोत. पहिलं जे इन्स्ट्रुमेंट आहे, द फर्स्ट इन्स्ट्रुमेंट दॅट वी हॅव टू स्टडी इन दिस चॅप्टर इज CRO, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. CRO इज नथिंग बट द आय ऑफ सायंटिस्ट. कोणत्याही विज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञाचा डोळा म्हणजे CRO. एखादं सर्किटमधून करंट कसा वाहत असेल, नेमकं व्होल्टेज कसं असेल, ते जे व्होल्टेजचं नेचर कसं असेल किंवा करंटचं नेचर कसं असेल ते वेव्हफॉर्मच्या स्वरूपात आपल्याला CROच्या सहाय्याने पाहता येतं. वी कॅन ॲक्च्युली व्हिज्युअलाइज द इलेक्ट्रिकल क्वांटिटी. वी कॅन डिस्प्ले दिस इलेक्ट्रिकल क्वांटिटी ऑन द स्क्रीन ऑफ CRO. या चॅप्टरमध्ये तुम्ही CROचं ब्लॉक डायग्राम काय असते ते शिकणार आहात. CROच्या आतमध्ये नेमकं काय असतं, CRT नेमकं काय काम करते, व्हॉट इज CRT. CRT is nothing but the cathode ray tube which is used in CRO to convert electrical energy into the visible spot. आपल्याला CRT शिकायची आहे, CRO शिकायचा आहे. CROचे वेगवेगळे टाईप्स शिकायचे आहेत, त्याचा ब्लॉक डायग्राम शिकायचा आहे, त्याचं फ्रंट पॅनल कसं असतं, हाऊ CRO फंक्शन्स, व्हॉट आर द डिफरंट कंट्रोल्स ऑन CRO, हाऊ दिस कंट्रोल्स वर्क्स. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली तुम्हाला CRO पाहायला भेटतो, CRO वापरायला भेटतो. पण हे बटन दाबलं किंवा हे बटन फिरवलं की नेमकं काय होतं, आतमध्ये नेमकं काय होतं तेही आपल्याला शिकायचं आहे. दुसरं जे चॅप्टर आहे ते आहे DMM, डिजिटल मल्टीमीटर. डिजिटल मल्टीमीटर तुम्ही 11वीमध्ये पाहिलेले मल्टीमीटर काय असतं. मल्टीमीटर इज द मीटर which used to measure different electrical quantities, resistor, current, voltage. We can measure these different electrical quantities with the help of this meter. Therefore, it is known as multimeter. There are two types of multimeter, analog multimeter and digital multimeter. There are advantages and disadvantages of both. In this chapter, we'll study DMM, that is digital multimeter. And the last topic in this chapter is your frequency generator. लॅबमध्ये आपल्याला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी तयार करायच्या असतात. प्रॅक्टिकलमध्ये वेगवेगळे फ्रिक्वेन्सीचे सिग्नल आपल्याला वेगवेगळ्या सर्किट्सना द्यायला लागतात. त्यावेळेस फ्रिक्वेन्सी जनरेटर वापरतात. हा फ्रिक्वेन्सी जनरेटर कसा असतो, त्याचं ब्लॉक डायग्राम काय असतं हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. जे तिसरं चॅप्टर आहे ते इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन. इथून तुमचं या सब्जेक्टचा पार्ट नंबर 2 जो आहे, कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे ती सुरू होते. आपण कम्युनिकेशन सिस्टीम जे आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन काय असतं ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.